उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या आजच्या बीड दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी आजारी असल्यामुळे उपस्थित राहणं शक्य नसल्याचं कारण. हेलिकॉप्टरमधून उतरताच बीडमध्ये अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती. चर्चेदरम्यान अपुरी माहिती खपवून घेणार नाही असा इशारा. विमानतळ, रेल्वे लाईन, घरकुलाबाबतची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना. लोकसभेमध्ये आज सादर होणार वक्फ सुधारणा विधेयक. दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार 8 तासांची चर्चा. विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न. बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार? वक्फ सुधारणा विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी. दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरत वडील सतीश सालियन यांचे गंभीर आरोप. एकनाथ शिंदेंवरती विडंबन करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरं समन्स. 5 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सिंह यांची बदली. हिंसाचारादरम्यान कायदा सुव्यवस्था हाताळण्यामध्ये अपयश आल्याचा ठपका. बुलढाण्यामध्ये शेगाव खामगाव महामार्गावरती खासगी बस, एसटी बस आणि कारचा भीषण अपघात. 5 जणांचा मृत्यू तर 24 जखमी. आयपीएलमध्ये काल श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सचा लखनौवरती 8 गडी राखून दणदणीत विजय. प्रभसिमरन आणि श्रेयसच्या धुवाधार बॅटिंगमुळे 17व्या ओव्हरमध्येच 172 धावांचं आव्हान गाठलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.